सगळ्यांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र मध्ये बी ए भाग 1, बी ए भाग 3 सेमिस्टर 6 मध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या संपर्क सत्रामध्ये स्वागत आहे. आजचं जे मार्गदर्शन सत्र जे आहे ते आपण सेमिस्टर 6च्या सुरुवातीच्या काळामध्ये आता आपण घेतोय, की जेणेकरून सेमिस्टर 6च्या संदर्भात आपल्याला सगळ्या पद्धतीची माहिती आपल्याला मिळेल, त्याचं करिक्युलम कळावं. त्याच पद्धतीनं सेमिस्टर 5ची जी परीक्षा आपली पार पडलेली आहे, तर त्या सेमिस्टर 5च्या परीक्षेचं मधल्या तुमचा फीडबॅक जाणून घेण्यासाठी आपण हे संपर्क मार्गदर्शन सत्र घेतोय. तर यामध्ये आपण पाहूया की म्हणजे तुमचा फीडबॅक, येणाऱ्या परीक्षेच्या एक्झाम फॉर्म बद्दलच्या सूचना, त्याच्यानंतर असाइनमेंट बद्दलच्या सूचना आणि कॉन्ट्रॅक्ट सेशनच्या संदर्भातल्या सूचना. तर इतकं याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर तुमचा जो मागचा जो परीक्षेचा अनुभव आहे किंवा तुम्हाला काही अडचणी आल्या असतील किंवा तुम्हाला काही त्या संदर्भातल्या शंका असतील परीक्षे संदर्भात किंवा निकालाच्या संदर्भातल्या काही शंका असतील तर तुम्ही आता सांगू शकता. बोला. हॅलो सर. हा बोला बोला. सर, पहिलं म्हणजे पुस्तकं मिळाली नव्हती सर मागच्या सेमला आणि अजून पण आलेलं नाहीत वाटतं. बरोबर. ते जरा मोबाईलमध्ये बघून अभ्यास करायचं जरा अवघड झालं. पर्सेंटेज सर कमी झाले अभ्यास कमी झाल्यामुळे. बरोबर. तर मग आता पुस्तकं आपण आलेली नाहीत तर युनिव्हर्सिटी आता मधून काही प्रिंटआउट वगैरे मिळू शकेल का? नाही तेच सांगतो तुम्हाला. काल तुम्ही फोन केला नव्हता ना मला? नाही, मी मेसेज केलेला सर. काल आपलं फोनवर काही बोलणं झालं नाही ना काल? नाही नाही. ठीक. बेसिकली कसं आहे, आपल्याला काय करतोय आपण की सेमिस्टर 5 आणि 6ची पुस्तके एकत्रित छापतो. बरोबर. होय त्यावेळी काय झालं होतं, होय. सेमिस्टर 5च्या पुस्तकांचा मजकूर तयार होता आणि सेमिस्टर 6च्या पुस्तकांचा मजकूर तयार व्हायचं होतं, ती फायनल व्हायची होती. ठीक आहे. त्यामुळे आपण पीडीएफ सेमिस्टर 5च्या दिल्या. आता सेमिस्टर 6ची पुस्तक फक्त एशियन इंडियाचं पुस्तक सोडून बाकी सगळ्या पुस्तकांची पीडीएफ मी ग्रुपवर टाकतो. बरोबर ना? मिळाले तर सगळ्यांना? होय, आलेले आहेत की. ठीक आहे. तर आता आपण ते छपाईच्या संदर्भातलं कारवाई चालू आहे. काय? तर त्यामुळे हम्म. कसं आहे की एकतरी तुम्हाला छापील स्वरूपात तर मिळतील किंवा जे प्रिंट काढून येईल त्या प्रिंट काढून त्या माध्यमातून तरी मिळतील. हा, तर त्याचं थोडं अजून एक 5-6 दिवस जाऊ दे की तुम्हाला त्या संदर्भात सांगेन. ठीक आहे. तर समजा पुस्तकं नाही म्हणजे एक विचारायचं होतं सर, ते छाप जर मी युनिव्हर्सिटीमध्ये जर आलो तर तुमच्याकडून काही प्रिंटआउट मिळू शकेल का मला? तेच तेच म्हणतोय. त्याच्या संदर्भात फक्त मी 4 ते 5 दिवस फक्त अजून निर्णय झाला की मी कळवतो. कसं करणार. ठीक आहे सर, चालेल. ठीक आहे. तुम्हाला हार्ड कॉपी मिळेल. ठीक आहे. ते हां, हां. पुस्तकाच्या स्वरूपात असेल नाही किंवा म्हणजे लास्ट लास्ट टाईमला काय झालेलं, की ते मोबाईलमध्ये खूप बारीक दिसते हो, नाही, नाही. बरोबर आहे. आणि अभ्यास भरपूर आहे ना त्याचा, त्यामुळे प्रत्येक गोष्ट वाचायचं म्हणजे जरा लोड होते ते. बरोबर आहे. तर नाही तुम्हाला हार्ड कॉपी मिळेल. तर प्रिंट स्वरूपात तरी मिळेल किंवा पुस्तक स्वरूपात तरी मिळेल. ठीक आहे. ते ओके, आपण बघू. चालेल सर. थँक यू. अजून मग परीक्षेच्या संदर्भात काय अडचणी आल्या अजून वेगळ्या पुस्तकाच्या पेपर म्हणजे सर टाईम आधी 2 तास होता, तो 1.5 तास केला. तो टाईम पुरत नाही सर. बरोबर आहे. आता खरं त्यांचं कसं म्हणणं असतं की ते 3 तास 80 मार्काचा पेपर असतो. त्याला 3 तासच हां. आहेत. त्यामुळे बहुतेक ते आणि तो बहुतेक आधी याच्यामुळे वाढवला असेल. कोरोनाच्या काळात वाढवलेला आहे. नाही, आधी सुद्धा 2 वर्ष फर्स्ट इयर, सेकंड इयर पण 40 मार्कचा पेपर 2 तासच होता कोरोना ना. नंतरचा आहे ना. कोरोना नंतरचा काळ आहे तो. कोरोनाच्या आधी 1.5 तास असावा. त्यानंतर आता 2 तास. परत 1.5 तास केले काय? हो. आता 1.5 तासच आहे ना. त्याच्या पूर्वी असेल 1.5 तास. हं. त्यामुळे केला असावा. ठीक आहे. तुमचं काय तुम्हाला काय म्हणजे काय राहिला का पेपर? किती राहिला? नाही, नाही राहिलेलं नाही काय. फक्त ते जरा अभ्यासाला जरासं लोड झालेलं ते वाचून बरं. वगैरे. बाकी बाकीच्यांना काय अडचण आहे अजून? तुम्हाला काय अजून काय अडचण आहे अजून? नाही सर, ते पुस्तकाच्या बद्दल तेवढंच ते एकच आहे. अजून कुणाला काही अजून फीडबॅक द्यायचा आहे? काय वेगळं अजून यांनी जे सांगितलंय त्यापेक्षा वेगळ्या अडचणी किंवा शंका काय मांडायच्या आहेत का?
बोला, तुम्ही बोलला तर आपल्याला ते पुढे सरकता येईल. श्रुती, अश्विनी, तेजस, तुम्हाला लोकांना काही अडचणी आहेत, काही शंका आहेत? एक्झामचे टाइम वाढणार आहे का सर? नाही, ते आता तसं नाही सांगता येत ना. ते त्यांचा परीक्षा विभागाकडून निर्णय घ्यायचा आहे. तर तुम्हाला खूपच कमी होत असेल तर तुम्ही एखादं पत्र त्यांना देऊ शकता, विनंती पत्र, की असं असं बिल आम्हाला तुम्ही पत्र एवढं. त्याच्यावर ते निर्णय घेतील. आता ते प पत्र आमचं पोचेपर्यंत परीक्षा चालू होतील सर. हो ना. तसंच आहे म्हणजे. त्यामुळे आता लिखाणाचा जरा सराव करायचा, असाइनमेंट वगैरे लिहून आपल्या, तसं तुम्हाला ते हे करता येईल वेळेच्या बाबतीत. ठीक आहे. अजून कोणाला काही बोला. ठीक. पुस्तक तेवढं लवकर बघा सर, वैभव बोलला तसं. ते बरं पडेल आम्हाला. हो. ओके. ठीक आहे मग, अजून तुम्हाला काय बोलायचंय, अजून काय सांगायचंय, तर आपण पुढच्या मुद्द्याला घेऊ मग. ठीक. तर आपलं जे एक्झाम आता 6व्या सेमिस्टरची परीक्षा येईल, त्याची तारीख काय अजून परीक्षा विभागानं कळवलेली नाहीये, किंवा कधी चालू होणार आहे, कधीपासून चालू होईल, त्याच्याबद्दल अजून काही कळवलेलं नाहीये. ते ज्यावेळी कळवतील त्यावेळी मी तुम्हाला लगेच कळवेल. पण फॉर्म भरायची प्रोसेस सुरू झाली असं त्यांनी कळवलेलं आहे, आणि त्या हिशोबाने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तुमचा जो लॉगिन आहे त्यातून जाऊन फॉर्म भरायचा आहे. तर फॉर्म भरायच्या सूचना ज्या आहेत त्या आधीच दिलेल्या आहेत. तर तुमच्यापैकी तुम्ही सगळ्यांनी भरलाय का, चौघांनी पण फॉर्म? हा, भरलाय सर. हो, भरलाय. श्रुती भरलाय सर, भरलाय. श्रुती ढवळे, अश्विनी दिवटे, तुम्ही भरलाय का फॉर्म? भरलाय सर. अश्विनी दिवटे, आता बोलता येत नसेल तर थम्स अप वगैरे काहीतरी केलं तरी लक्षात येईल. ठीक. भरला असं आपण गृहीत धरू. त्यामुळे काय एक्झाम फॉर्मच्या प्रोसेस बद्दल काही सांगण्यासारखं नाहीये त्याच्यामध्ये. आता आपण पुढचा मुद्दा घेऊया. आता करिक्युलम जो आहे तो आपला म्हणजे अभ्यासक्रम, त्याची एक थोडक्यात माहिती मला याच्यात द्यायची आहे आपल्याला, की आता जे कुठले पेपर असणार आहेत आपल्यात मुळात आपल्याला आता येणाऱ्या सेमिस्टरसाठी 6व्या सेमिस्टरला. त्यामध्ये आता तुम्ही आतापर्यंत अर्ली इंडिया म्हणजे एन्शियंट इंडियाचा पेपर म्हणजे प्राचीन भारताचा पेपर हा 14व्या शतक BC म्हणजे बिफोर क्राइस्ट इथपर्यंत तुम्ही शिकलेला होता. तर आता त्याचा पुढचा भाग तुम्हाला याच्यामध्ये अभ्यासायचा आहे. तर तो पेपर आहे तुम्हाला एन्शियंट इंडियाचा म्हणजे प्राचीन भारताचा एक पेपर आहे. मध्ययुगीन भारताचा इतिहासाचा हा एक पेपर आहे जो 1526 ते 1707 या काळातल्या संदर्भातला, बेसिकली म्हणजे मुघल काळातल्या संदर्भातला हा पेपर आहे. याच्यापूर्वीचा पेपर सल्तनत काळाशी संबंधित होता. त्यानंतर आता जो तुम्हाला तिसरा एक पेपर आहे तो आहे हिस्ट्री ऑफ मॉडर्न वर्ल्ड, आणि तो 20व्या शतकातल्या इतिहासाच्या संदर्भात. मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल तो काय नाव होतं त्याचं पेपरचं, वर्ल्ड हिस्ट्रीच्या पेपरचं नाव काय होतं, मेकिंग ऑफ मॉडर्न वर्ल्ड असं होतं का? तर साधारण ते 19व्या शतकातल्या संदर्भात असेल. क्रांतिकारी चळवळी आणि राष्ट्रवाद अशा अर्थानं तो पेपर असेल. तर आता मात्र जो पेपर आहे तो हिस्ट्री ऑफ मॉडर्न वर 20व्या शतकातल्या जगाच्या आधुनिक जगाच्या इतिहासाच्या संदर्भात. त्यानंतर जो पेपर नंबर 15 जो आहे तो आहे एक्सपान्शन अँड डिक्लाइन ऑफ मराठा एम्पायर, म्हणजे मराठा सत्तेचा विस्तार आणि त्याचं ऱ्हास जो आहे तो त्याचा अभ्यास तुम्हाला याच्यातून करायचा आहे. त्याच्यानंतर आहे तो पेपर आहे तो टेक्निक ऑफ रायटिंग हिस्ट्री, म्हणजे इतिहास लेखनाच्या पद्धती असं तो पेपरचं नाव आहे. तर याच्यामध्ये इतिहास लिहिताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा वापर केला जातो, त्याच्या काय टेक्निक्स आहेत, मेथड्स आहेत, त्याच्या संदर्भात तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती मिळेल. आणि शेवटचा स्किल एनहान्समेंटचा पेपर हिस्ट्री ऑफ टुरिझम,
म्हणजे मागच्या वेळी पण हिस्ट्री ऑफ टुरिझम होता, आता पण हिस्ट्री ऑफ टुरिझम. त्याच्यातून थोडं ऍडव्हान्स माहिती जी आहे ती तुम्हाला त्याच्यातून मिळणार आहे. तर आता आपण काय करूया की एक एक पेपर बद्दल थोडं थोडं तुम्हाला मी सिलेबस दाखवतो त्याचा, जेणेकरून तुम्हाला काय नेमकं अभ्यासायचं आहे त्याचा अंदाज येईल. आणि त्याच्यानंतर मग आपण असाइनमेंटच्या सूचना आणि येणाऱ्या कॉन्टॅक्ट सेशन बद्दलच्या सूचना हे देऊ आणि मग आपण थांबूया. हम्म? आता तुमचा जो पेपर आहे हिस्ट्री ऑफ एन्शियंट इंडिया 4th सेंचुरी बीसी टू 7th सेंचुरी एडी, याच्यामध्ये तुम्हाला साधारणपणे सातवाहन, कुशाण आणि बौद्ध धर्म याच्या संदर्भातला थोडा अभ्यास करायचा आहे. त्यासोबतच याच्यातलं जो लिटरेचर वगैरे जे आहे, साहित्य, त्याच्यानंतर वैज्ञानिक प्रगती जी असेल, त्यानंतर तो गुप्तोत्तर काळ, गुप्त काळाच्या नंतरचा काळ, त्याच्याबद्दलचा देखील राजकीय इतिहास तुम्हाला त्याच्यातनं पाहायचा आहे. आणि सोसायटी आणि कल्चर म्हणजे समाज आणि त्यावेळची संस्कृती, तर याच्याबद्दलचा तुम्हाला अभ्यास याच्यातनं करायचा आहे. असा हा 4 घटकांचा हा पेपर आहे. तर त्याच्यामधनं तुम्हाला अशा वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे मौर्य काळापर्यंत तुम्ही आता अभ्यास केलेला होता आतापर्यंत याच्यामध्ये. आता तुम्ही मौर्योत्तर काळ म्हणजे ज्या काळामध्ये सातवाहन, कुशाण, गुप्त, वाकाटक, चालुक्य ही ज्या राजवटी होत्या, तर या काळाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये त्यावेळेच व्यापार, वेगवेगळे पंथ, त्याच्यानंतर साहित्य, वैज्ञानिक प्रगती, आणि त्याच्यानंतर आहे की आर्किटेक्चर, मंदिरं म्हणजे चालुक्य आणि पल्लवा यांच्या काळामध्ये झालेली मंदिरं आणि पेंटिंग्स वगैरे, अजंठा एलोरा इथल्या ज्या चित्रकला आहेत त्याच्या संदर्भात, आणि या काळामधल्या स्त्रियांच्या स्थितीच्या संदर्भात. तर तेवढा असा एक अभ्यास आपल्याला याच्यातून करायचा आहे. त्यानंतर जो दुसरा पेपर आहे तो आहे मेडिवल इंडियन हिस्ट्री. हा जो आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास. मी मागच्या पेपरमध्ये सातवाहन काळ हे सुलतान काळातला पाहिलेला होता, म्हणजे 1526 पर्यंतचा इतिहास. यामध्ये आपण काय करणार आहोत की 1526 ते 1707 या काळातला मध्ययुगीन भारताचा इतिहास अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये मग शेरशाह सुरी आणि अकबर, सम्राट अकबर यांच्या कारकिर्दीचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर चांद बिबी आणि इब्राहिम आदिलशाह दुसरा. चांद बिबी म्हणजे निजामशाही जी होती अहमदनगरची, तिथली ती राणी होती, चांद बिबी नाव होतं तिचं. आणि इब्राहिम आदिलशाह म्हणजे आदिलशाह, बिजापूरची जी आदिलशाही आहे तिथला हा सुलतान होता. तर या दोघांचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये उत्तर भारतातले 2 राज्यकर्ते, शेरशाह सुरी आणि अकबर. दुसऱ्या घटकामध्ये दक्षिण भारतातले 2 राज्यकर्ते, चांद बिबी आणि इब्राहिम आदिलशाह. तिसऱ्या घटकामध्ये आपल्याला या मध्ययुगीन भारतामध्ये असलेल्या प्रशासन व्यवस्थेचा अभ्यास करायचा. आणि त्याच्यामध्ये पहिलं काय की प्रशासन व्यवस्थेमध्ये आपल्याला केंद्रीय प्रशासन व्यवस्था आणि प्रांतिक प्रशासन व्यवस्था ते आपल्याला पाहायचं आहे. आणि त्याच्यानंतर मुद्दा आहे तो लँड रेव्हेन्यू सिस्टीम जे आहे त्याचा एक आपल्याला अभ्यास करायचा आहे. आवाज येतोय ना माझा? हा, येतोय सर. हा. तर लँड रेव्हेन्यू सिस्टीम जी आहे म्हणजे जमीन महसूल पद्धत जी आहे. आता ही जमीन महसूल पद्धत जी आहे त्याच्यामध्ये भारताच्या इतिहासात काय की 2 व्यक्तींचं महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन होतं. तर ते हे आहे अकबर आणि दक्षिण भारतात मलिक अंबर. म्हणजे उत्तर भारतात मुघल सत्तेमध्ये अकबरनं तोरडमल नावाचा त्याचा जो मंत्री होता त्याच्या साह्याने एक मोठी व्यवस्थित जमीन महसूल व्यवस्था उभी केली. आणि मलिक अंबरने देखील दक्षिण भारतामध्ये निजामशाहीमध्ये एक जमीन महसूल व्यवस्था विकसित केली. तर मलिक अंबरची जमीन महसूल व्यवस्था ही नंतरच्या म्हणजे त्याच्या काळामध्ये असलेल्या आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही यांच्यामध्ये पण वापरली गेली, त्याचा प्रभाव होता. आणि नंतरच्या काळात मराठा सत्तेच्या काळामध्ये देखील मलिक अंबरच्या महसूल व्यवस्थेचा प्रभाव होता. त्यामुळे या 2 महसूल व्यवस्थेचा अभ्यास आपण करतो.
आणि त्याच्यानंतर त्यातला तिसरा एक पॉइंट आहे तो आहे इंडस्ट्रियल ट्रेड, म्हणजे या काळातले उद्योग आणि व्यापार यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. नंतर चौथा जो घटक आहे त्याच्यामध्ये धर्म, रिलिजन, आर्ट अँड आर्किटेक्चर, म्हणजे धर्म, कला आणि वास्तुकला. हा. तर त्याचा अभ्यास करायचा आपल्याला. याच्यामध्ये मग आपल्याला शीख रिलिजन म्हणजे शीख धर्म जो आहे गुरु नानक देव यांनी स्थापन केलेला, तर त्याचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. त्यासोबतच मिनिचर पेंटिंग, मुघल आणि डेक्कन. म्हणजे मिनिचर पेंटिंग म्हणजे लघु चित्र असतात, म्हणजे एक असं A4 साईज कागद असतो की नाही, त्याच्या तसाचा कागद असतो आणि त्याच्यामध्ये परत एक छोटं चौकट केलेले असते, म्हणजे पोस्ट कार्ड किंवा त्याच्यापेक्षा थोडे मोठ्या साईजचं. आणि त्याच्यावर आहे की चित्र काढलेलं असतं. आणि असे जे मिनिचर म्हणजे लघुचित्र जे आहेत ही मुघल काळामध्ये आणि आपल्या डेक्कन म्हणजे दक्षिण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काढली गेली मध्ययुगामध्ये. तर त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की एक शिवाजी महाराजांचं चित्र आहे की ज्याच्यामध्ये असं डोंगर वगैरे दिसतो आणि शिवाजी महाराज घोड्यावर बसलेले आहेत आणि त्यांचं ते मोठे दिसतात आणि बाकी त्यांच्या भोवतीनं त्यांचे सैनिक वगैरे आपल्याला दिसतात. हे जे चित्र आहे लघुचित्र शैलीतलं चित्र आहे. ते खूप छोट्या आकाराने छोटं काढलेलं असतं चित्र. तर त्याच्यामध्ये खूप बारकाईनं ते पेंट केलेलं असतं. ही जी शैली आहे ही मुघल काळामध्ये आणि मुघल प्रदेशात आणि दख्खन प्रदेशामध्ये होते. तर त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आर्किटेक्चर म्हणजे या मध्ययुगीन काळामधलं ताजमहल, गोल घुमट, आणि गोलकोंडाचा किल्ला म्हणजे हैदराबाद जवळचा. तर याचं जे स्थापत्य आहे त्याचा आपल्याला या मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या पेपरमध्ये अभ्यास करायचा आहे. हा मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा पेपर आहे. ठीक आहे. आता या प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या पेपर बद्दल मी बोललो. याच्यात काय तुम्हाला काही शंका वाटत असेल तर बोला. मग आपण पुढच्या पेपरची अशीच पुढं सिलेबस बघूया. तुम्हाला काय वाटते शंका याच्यात? नाही का? ठीक आहे. मग पुढे जाऊया आपण. हम्म? हा चालेल. त्यानंतर आहे हिस्ट्री ऑफ मॉडर्न वर्ल्ड. हिस्ट्री ऑफ मॉडर्न वर्ल्ड मध्ये म्हणजे आधुनिक जगाचा इतिहास. आणि याच्यामध्ये काय केलं की पहिलं महायुद्ध, आणि हे आपण जसं म्हटलं की नाही मगाशी म्हणलो 19व्या शतकातला आधीचे होतं, आधी मागचा पेपर. आता हा 20व्या शतकातला पेपर आहे. म्हणजे 19व्या शतकामध्ये काय झालं की तुम्ही बघितलं असाल वेगवेगळ्या क्रांती झाल्या, अनेक राष्ट्रवादाचा उदय झाला. जर्मनी आणि इटली यांचं एकीकरण झालं. की आता ही जी सगळी प्रक्रिया झाली होती, हा, त्याचा परिणाम जो आहे तो 20व्या शतकात मोठ्या प्रमाणात झाला. आणि मग ते आपल्याला पहिल्यांदा दिसतंय की पहिलं विश्वयुद्ध जे आहे, पहिलं जागतिक युद्ध, ते 1914ला सुरू झालं. मग त्याची कारण, त्याच्यातल्या महत्वाच्या घटना आणि त्याचा परिणाम आपल्याला बघायचा आहे. त्यासोबतच जसं मी म्हणले की क्रांतिकारी चळवळी 19व्या शतकामध्ये झाल्या, त्याचा तुम्ही अभ्यास केला. फ्रेंच राज्यक्रांती याचा अभ्यास केला, अमेरिकन राज्यक्रांतीचा अभ्यास. याच्यातली जी वैचारिक घोषणा झाली होती त्याच्यातून साम्यवादी विचारांचा प्रभाव जो आहे तो जगावर पडायला सुरुवात झाली. आणि या साम्यवादी किंवा कम्युनिस्ट विचारांच्या प्रभावातून आपल्याला ही रशियन रिव्होल्युशन म्हणजे रशियन राज्यक्रांती झाली ते आपल्याला दिसून येते. तर या रशियन राज्यक्रांतीचा अभ्यास तुम्हाला घटक 2 मध्ये करायचा आहे. तर त्याची पण कारणं, त्याच्यातल्या महत्वाच्या घटना आणि त्याचा परिणाम याचा आपण अभ्यास करणार आहोत. घटक 3 मध्ये जागतिक महायुद्ध जे आहे, विश्वयुद्ध दुसरं 1939ला, त्याचा अभ्यास आपल्याला करायचा. म्हणजे याच्यामध्ये मुसोलिनीचा उदय आणि त्यांची हुकुमशाही, त्यांनी केलेलं आक्रमक धोरण आणि त्यातनं विश्वयुद्धाला तोंड फुटलं आणि त्याच्यातनं सगळ्या घटनांचा, कारणांचा आणि त्याच्या परिणामांचा अभ्यास आपल्याला त्यातनं करायचा आहे. 1939 ते 1945 या काळामध्ये हे युद्ध झालेलं होतं. आणि तिसरा जो आहे तो मॉड्यूल चौथं जे मॉड्यूल 4 आहे, घटक 4, त्याच्यामध्ये तुम्हाला युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन ची स्थापना झाली तिसऱ्या महायुद्ध थांबल्यानंतर शांततेसाठी
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, ज्याला आपण संयुक्त राष्ट्र संघ असं म्हणतो, तर त्याची स्थापना झाली 1945 ला. आणि मग त्याचं स्थापना कशी झाली, त्याची उद्दिष्ट काय होती, त्याची त्याची रचना कशी आहे, संस्थात्मक रचना कशी आहे, आणि त्याची युनायटेड नेशन्स संयुक्त राष्ट्र संघाचे कुठल्या कुठल्या विभाग किंवा ब्रांचेस आहेत, विभाग आहेत. म्हणजे युनेस्को आहे, जे लहान मुलांच्या आणि महिलांच्या आरोग्याकडे लक्ष, लेबर ऑर्गनायझेशन आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे जे आरोग्याच्या संदर्भात बघते. तर अशा ज्या वेगवेगळ्या विभाग आहेत युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्र संघाचे, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि तिसरा शेवटचा पॉईंट त्यामधला तो आहे रोल इन मेंटेनिंग वर्ल्ड पीस. म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक शांतता राहावी याच्यासाठी काय प्रयत्न केले, तर त्याचा आपल्याला अभ्यास याच्यातून करायचा आहे. असं ह्या आधुनिक जगाचा जो पेपर आहे, 20व्या शतकातला आधुनिक जग, त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर एक मराठा इतिहासाचा पेपर आहे आपला, एक्सपान्शन अँड डिक्लाइन ऑफ मराठा एम्पायर. तर याच्यामध्ये आपल्याला करवीर राज्य जे आहे, म्हणजे महाराणी ताराबाई यांनी जे करवीरचे राज्य स्थापन केले, ते शाहू महाराज जे होते, सातारचे शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यामध्ये गादीवरनं संघर्ष झाला, गृहयुद्ध झालं. आणि त्याच्यातनं मग मराठा सत्तेच्या 2 गाद्या झाल्या. एक करवीरची झाली, म्हणजे कोल्हापूरमधली, आणि एक साताऱ्याची झाली. तर त्या यातल्या करवीर जे राज्य आहे त्याचं आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये मग त्या तिथले संभाजी महाराज दुसरे, तिथल्या जिजाबाई म्हणून एक महाराणी होत्या, आणि शिवाजी दुसरे नावाचे एक राज्यकर्ते होते. यांच्या कारकिर्दीचा आढावा आपल्याला त्यातून घ्यायचा. त्यानंतर मराठा कॉन्फिडन्स, आता हे जे सातारचे शाहू महाराज होते, त्यांच्या सत्तेखाली जो काही सत्ता चालायची, त्याच्यामध्ये एक मराठा मंडळ स्थापन झालं. त्याला मराठा कॉन्फिडन्स असं इंग्लिशमध्ये म्हणतात. मग त्यातले काही प्रमुख सरदार होते, महाजी शिंदे, मल्हारराव होळकर, दामाजी गायकवाड. तर यांच्या कारकिर्दीचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. तसेच अजून काही सरदार होते, म्हणजे महाजी शिंदे हे ग्वाल्हेरचे शिंदे, ग्वाल्हेरला त्यांची सत्ता होती, म्हणजे प्रभाव होता त्या भागामध्ये, आणि उत्तर भारतात प्रभाव होता. होळकरांचा प्रभाव इंदोरमध्ये होता. दामाजी गायकवाड हे गुजरातमध्ये होते. तसंच तिसऱ्या घटकामध्ये आपल्याला रघुजी भोसले, जे नागपूरचे होते. परशुराम भाऊ पटवर्धन, म्हणजे जे मिरजेचे पटवर्धन होते. मिरज, सांगली, जमखंडी असं कर्नाटकातला काही भाग, तिथे त्यांचा प्रभाव होता. त्यासोबतच कान्होजी आंग्रे हे कोकणमध्ये, जे कोकणची किनारपट्टी आहे, तिथल्या समुद्रावर त्यांचं वर्चस्व होतं. तर या राज्यकर्ते, या जे सरदार होते मराठा मंडळातले, त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो घटक आहे, डिक्लाइन ऑफ मराठा पॉवर, म्हणजे मराठा सत्तेचा जो ऱ्हास झाला पेशवा बाजीराव दुसरा याच्या काळामध्ये, आणि त्याच्यामध्ये दुसरं आणि तिसरं अँग्लो मराठा युद्ध, म्हणजे इंग्रज मराठा युद्ध जे झालं, तर त्याचा एक आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि मराठा राज्याच्या, मराठा साम्राज्याच्या ऱ्हासाची कारणं जी आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा. असा हा तुमचा पेपर आहे. खूप इंटरेस्टिंग पेपर आहे, कारण या पद्धतीची माहिती तुम्हाला आधीच्या अभ्यासक्रमामध्ये कदाचित मिळालेली नसणार आहे. तर खूप वेगळा पद्धतीचा मराठा इतिहास जो आहे, वेगळ्या काळातला इतिहास जो आहे, तो तुम्हाला याच्यातून अभ्यासायला मिळेल. ठीक आहे. तर त्यासोबतच आता आपला जो अजून एक या पेपर मधला 5वा पेपर जो आहे, तो आहे टेक्निक्स ऑफ हिस्ट्री रायटिंग. म्हणजे इतिहास लेखनासाठी जे काही तंत्र वापरतो आपण, टेक्निक्स वापरतो, मेथड वापरतो, त्याचा आपल्याला अभ्यास याच्यातून करायचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिपरेशन ऑफ रिसर्च प्रपोजल, म्हणजे शोध संशोधन संशोधन करायचा जो प्रस्ताव आहे तो कसा तयार करायचा, त्यासाठी विषय कसे निवडायचे, आपला विषय जो आपण ज्या काळाबद्दल अभ्यास करणार आहे तो तर काळ किंवा ते परिसर, त्याचा आवाका कसा ठरवायचा, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर कसं करायचं, म्हणजे आतापर्यंत तुम्ही ज्याच्यावर ज्या विषयावर संशोधन करता त्याचं त्याचं तोपर्यंत कसं तुम्ही हे कराल,
रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये तुम्ही आतापर्यंत ज्या विषयावर संशोधन करणार आहात त्याच्यावर आतापर्यंत काय काय संशोधन झालेलं आहे तर त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यासोबतच आपला रिसर्च जे आपण करतो त्याची उद्दिष्ट काय असावी, त्याच्यामध्ये मेथड कुठली, पद्धत कुठली वापरायची, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला त्या पेपरमधनं घ्यायची आहे. आणि त्यासोबतच आपल्याला अजून एक हे आहे याच्यामध्ये ते म्हणजे यूज ऑफ आर्कायव्हल सोर्सेस, म्हणजे कुठलंही ऐतिहासिक संशोधन हे पुराव्यांच्या शिवाय होऊ शकत नाही. त्यासाठी पुरावे जे असतात इतिहासाचे ते आपल्याला पुरावी लेखागारामध्ये मिळतात. त्याला आपण आर्काइव्ह्ज असं म्हणतो. तर या आर्काइव्ह्जच्या संदर्भातली माहिती आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे आर्काइव्ह्ज म्हणजे काय, त्याचा अर्थ, त्याचं महत्व, त्याचे प्रकार, हं? आणि त्यासोबतच आर्काइव्ह्ज मधला नवा प्रकार जो आहे तो डिजिटल आर्काइव्ह्ज, म्हणजे डिजिटल पद्धतीचं जे कागदपत्रांचं जिथं संग्रह केला जातो, त्यांचं संरक्षण केलं जातं, असे डिजिटल आर्काइव्ह्ज म्हणजे डिजिटल पुरावे लेखागार आपण त्याला म्हणतो. त्यांची माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर दुसरा घटक आहे फील्ड मेथड, म्हणजे प्रत्यक्ष फील्डमध्ये जाऊन जमिनीवर जाऊन तुम्हाला काम करता येईल असं, म्हणजे त्यामध्ये सर्वे मेथड आहे. त्यानंतर क्वेश्चनर आहे, प्रश्नावली असते आणि मुलाखतीचं तंत्र आहे. तर याचा एक आपल्याला माहिती घ्यायची आहे. आणि चौथा जो युनिट आहे तो टूल्स अँड प्रेझेंटेशन ऑफ रिसर्च. आपला रिसर्च कशा पद्धतीने सादर करायचा, लोकांच्या समोर कसा मांडायचा, त्याची आपल्याला याच्यातून माहिती मिळते. याच्यामध्ये मग रिसर्च करताना नोट्स कसे काढायचे, म्हणजे संशोधनासाठी आपण महत्वाचे मुद्दे, महत्वाची माहिती जी गोळा करतो ती कशी लिहून ठेवायची. फुटनोट, एंड नोट म्हणजे तळटीपा, अंतसूची, त्या शब्दांचे अर्ज, या संदर्भातली माहिती त्याच्यामध्ये घ्यायची आहे. आणि मग संदर्भ सूची कशी द्यायची, संशोधन केल्यानंतर त्याचा अहवाल कसं लिहायचा, असे काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या युनिटमध्ये पाहायच्या आहेत. आणि शेवटचा जो आहे तो हिस्ट्री अँड टुरिझम नावाचा एक पेपर आहे, स्किल एनहान्समेंटचा पेपर. तर त्याच्यामध्ये आपल्याला टुरिझम आणि मार्केटिंग पॉलिसीज, म्हणजे त्याच्या म्हणजे पर्यटनाचा जो काही म्हणजे बाजार जो आहे त्याच्यामध्ये त्याचं पब्लिसिटी कशी करणं, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या संस्था इन्व्हॉल्व्ह आहेत त्याच्या संदर्भातली माहिती आपल्याला त्यातली द्यायची आहे. म्हणजे युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन असेल किंवा भारत सरकारचं पर्यटन मंत्रालय असेल, त्याशिवाय पर्यटनाच्या संदर्भात ते काही कायदे किंवा त्याच्यातली काही नीतिमूल्य आहेत त्यांचा आपल्याला माहिती या पहिल्या घटकातलं घ्यायची आहे. आणि दुसरा घटक जो आहे तो एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज इन टुरिझम सेक्टर. म्हणजे आपल्याला टुरिझम मध्ये नेमकं तुम्हाला कशा पद्धतीने करिअर करता येईल, ते कशा पद्धतीचं असतं स्वरूप त्याचं, त्याची माहिती आपल्याला त्याच्यातून दिली जाईल. म्हणजे एखादं पर्यटनाचा दौरा जो आहे तो कसा ठरवायचा, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कशा पद्धतीनं ला संधी आहेत रोजगाराच्या, प्रायव्हेट सेक्टरमध्ये म्हणजे खाजगी क्षेत्रात पर्यटनाच्या काय संधी आहेत, आणि त्यासोबतच पर्यटनाचा जो व्यवसाय करणारे जे कंपनीज आहेत, म्हणजे कॉक्स अँड किंग्स, थॉमस कुक, SOTC, केसरी टूर्स, विनाज वर्ल्ड, क्लब महिंद्रा, मेक माय ट्रिप, गो IBIO नावाच्या अशा या सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्याच्याबद्दल थोडी थोडी माहिती तुम्हाला याच्यातून घ्यायची आहे. जेणेकरून तुम्ही समजा एखाद्याला पर्यटन क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर या माहितीच्या आधारे त्याला त्यातलं करिअर करता येईल. अनुषंगानं हे स्किल एनहान्समेंट कोर्स जो आहे तो तयार केलेला आहे. तर असे हे कोर्सच्या संदर्भातली माहिती आहे. तुम्हाला याच्या संदर्भात काही अडचणी आहेत? या संदर्भात काही अडचणी आहेत? आता सिलेबस सांगितलं त्याच्याबद्दल काही शंका आहेत? नाही सर. ठीक आहे. तर दुसरं आहे असाइनमेंटच्या संदर्भात. तुमचे असाइनमेंट जे आहेत ते लवकरच तुम्हाला मिळतील. असाइनमेंट अपलोड झाले वेबसाईटवर, तुम्हाला मी शेअर करतो. आणि आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी जे कॉन्टॅक्ट सेशन आहे ते आपण आयोजित करणार आहोत. आणि म्हणजे हे आत्ता जे चालू आहे ते ओरिएंटेशन सेशन आहे आपलं.
याच्यामध्ये आपण फक्त माहिती घेतो आपल्या कुठला अभ्यासक्रम आहे, नेमक्या काही सूचना ज्या आहेत त्याच्यासाठी आपण ते घेतो ओळख करून देण्याच्या अंगाने. आणि तुमचं जे कॉन्टॅक्ट सेशन आहे ते 2 तारखेला 2 एप्रिलला 2 एप्रिल 2025 ला तुमचे हे कॉन्टॅक्ट सेशन आपण घेणार आहोत. 2 एप्रिल पासून ते 8 एप्रिल पर्यंत हे कॉन्टॅक्ट सेशन चालतील आणि मग आपण प्रत्येक पेपरच्या संदर्भात 2-2 तास आपण चर्चा करणार. ठीक आहे. तर आत्तापुरतं एवढं आहे. तुम्हाला काही अजून काही शंका वाटत असतील तर मला सांगा. ठीक आहे. मग तुमच्या काही शंका नसतील तर आपण थांबूया. असाइनमेंटचे प्रश्न तुम्हाला लवकरच मिळतील. तुमचे कॉन्ट्रॅक्ट सेशन 2 तारखेपासून एप्रिल पासून चालू होतील आणि आपण मग त्या पद्धतीने करू आणि पुस्तकाच्या संदर्भातल्या सूचना मी येत्या काही दिवसात तुम्हाला देईन. आणि त्यानुसार तुम्ही पुस्तकांची आपली सोय केली जाईल. तर त्याबद्दल मी कळवतो. नेमकं काय करायचं त्याबद्दल मी तुम्हाला कळवेन. तुम्हाला सर्वांना पीडीएफ मिळालेले आहेत. तुम्ही पीडीएफ फक्त बघायला, वाचायला जरा सुरुवात करा. आणि कुणी फॉर्म भरला नसेल तर तेवढा फॉर्म तेवढं भरून घ्या. तर BA भाग 1, BA भाग 3 सत्र 6 साठी ज्या झालेल्या ऑर्गनाईज केलेल्या ओरिएंटेशन सेशन मध्ये आपण सर्वजण सहभागी झालात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद.